मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर काल मध्यरात्री अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आहे। या गोळीबारामध्ये अब्दुल मलिक हे गंभीर जखमी झाले आहे। त्यांच्यावर नाशिकच्या अपोलो हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत। त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं देखील डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे। याच रुग्णालयामध्ये आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या ठिकाणी अब्दुल मलिक यांचे काही नातेवाईक त्यासोबत एमआयएम पक्षाचे काही पदाधिकारी या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यासोबतच या ठिकाणी मालेगाव पोलिसांचा देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अब्दुल मलिक यांचे जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी जे आहे ते दाखल झाले आहेत। नेमका हा हल्ला का झाला या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे। मालेगाव पोलिसांचे विविध पथके हे देखील आता या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले आहे। या संदर्भातील ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळते। त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे आता या हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता एकंदरीतच हा हल्ला का झाला आणि या हल्लेखोरांनी नेमका अब्दुल मलिक यांच्यावर हल्ला का केला, हा जीवघेणी हल्ला का केला या संदर्भात मालेगाव पोलीस यांचा तपास सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।